आता बातमी उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भातली। अगदी थोड्याच वेळात ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होतीये। मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंवर उद्धव ठाकरे नेमकं ठाण्यामध्ये काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता ही सभा महत्त्वाची मानली जाते। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे इकडे संबोधित करतील। अवकाळी सरकार म्हणून ते बसलं तर मंत्रालय देखील गुजरातला हलवतील। सर, दुसरा एक प्रश्न आहे, जरांगेच्या आडून ठाकरे पवार राजकारण करतात असा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांनी केलेला आहे। कुठेतरी राज ठाकरेंचा निशाणा जो आहे तो उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर नाही, मला वाटतं एकच आहे की याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये फूट पडू नये, मराठी माणसात फूट पडू नये, कुठेही वाद जास्ती नको। येणारी निवडणूक ही निवडणूक आहे, युद्ध नाहीये, हे समजून सगळ्याच कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे। नुकतेच उद्धव ठाकरे जे दिल्लीला जाऊन आले, दिल्लीचा दौरा केला, याच दौऱ्यावरती नरेश मस्केंनी देखील आरोप केलेला आहे की ते म्हणाले की शी चांगले प्रश्न घ्या आता नवीन, म्हणजे महत्त्वाचे विषय घ्या, राज्यासाठी महत्त्वाचे विषय घ्या। असे आलतू फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे। नाही बघा, तिथे काहीतरी उत्स्फूर्त झालं असेल, पण मी सगळ्याच कार्यकर्त्यांना हेच सांगत आहे की असं होणं योग्य नाही, कारण कोणी कोणाचा दुश्मन नाही आहे, हे युद्ध नाही आहे। आणि म्हणून सगळ्यांनाच अपील करतो, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपील करतो की येणारी निवडणूक घमासान होणार आहे, शाब्दिक वार होणार आहेत, टीका टिप्पणी हे सगळं होणार आहेत, आरोप प्रत्यारोप होतील, पण कोणी तेव्हा बोलत होते आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे नेते, आणि त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं। जाऊया ठाण्यामध्ये, आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, सभेला सुरुवात झालेली दिसते, तिकडे भास्कर जाधव बोलतायत, उद्धव ठाकरे नेमके किती वाजता येतील आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सभा किती महत्त्वाची? अक्षय, आम्ही बोलतो ना काय बोलले घ्या नाही वरून त्यानंतर ते त्यांचं स्वागत हे आनंद नगर टोल नाका जो आहे त्या ठिकाणी होईल आणि मग ते या गडकरी रंगायतामध्ये येणार आहेत। उद्धव ठाकरेंचा आजचा भगवा सप्ताहातला आजचा मेळावा का महत्त्वाचा आहे, कारण की लोकसभेमध्ये प्रचंड ताकद त्यांनी लावली होती। शेवटची सभा ठाण्यामध्ये घेतली होती, पण लोकसभेमध्ये राजन विचारे यांचा पराभव झाला आणि नरेश मस्के यांचा विजय झाला। त्यानंतर आता अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। अशा वेळी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ठाण्यामध्ये येत आहेत। आजच्या मेळाव्यामध्ये ते खास करून सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत। इथे जर आपण पाहिलात तर कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे बोलायला इकडे जमायला सुरुवात झालेली आहे, कारण की उद्धव ठाकरेंचं भाषण ते ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या ज्या 2 सभा झाल्या होत्या त्या शिवसंकल्प मेळाव्यातल्या होत्या आणि त्या होत्या पुण्याला आणि छत्रपती संभाजीनगरला। त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड टीका ही विरोधकांवर केली होती। त्यानंतर ते दिल्लीला गेले, अनेक नेत्यांशी भेटले दिल्लीमध्ये आणि त्या नेत्यांशी भेटल्याच्या नंतर आज त्यांचा पहिला मेळावा आहे। त्यांच्या या दिल्ली भेटीवरून देखील अनेक टीका त्यांच्यावर शिंदे गट, शिवसेनेने आणि भाजपने केलेली आहे। त्यामुळे आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे या सगळ्या टीकेला उत्तर देतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळेच आजचा मेळावा महत्त्वाचा आहे। दुसरीकडे कालच MNSच्या म्हणजे राज ठाकरे यांच्या समोर सुपारी आंदोलन खरं अक्षय, जसं तू म्हणतोयस की येणाऱ्या काळामधल्या निवडणुका आणि खास करून आता उद्धव ठाकरे यांनी दिल्ली वारी केली होती, तर त्या पार्श्वभूमीवर ते नेमकं काय बोलतात, कोणकोणते मुद्दे मांडतात या भाषणामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, या बैठकीकडे, या सभेकडे तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।